सकाळचा आनंद घेत असताना अचानक आला मला फोडणीचा वास. आज जाऊन बघते तर काय, रश्मी सगळ्यांसाठी गरमागरम पोहे बनवत होते आणि आज आयते मायते पोहे खायला मिळणार याच्यामुळे माझ्या आनंदाचा पारा अगदी गगनाला भिडला होता. पुढे मग जादूचा पिटारा खोलला, जादूचं सामान सगळं काढलं आणि आपलं नाक नक्षा कसं ठीक करता येईल याच्यावर मी कामगिरी चालू केली. मग इथे मी तयार झाले, माझे मिस्टर तयार झाले, कुश पण तयार झाला. कुशने मस्त असा कुर्ता घातला होता आणि आमचं छोटंसं पिल्लू पण तयार होतं. सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही पोचलो हॉलवर. माझे मामा, मामी, माझी बहीण आणि माझी मम्मी आमच्या स्वागताला तयारच होते. मग अचानक मला कळालं की आज डान्स परफॉर्मन्स पण आहे. मग सगळ्या माझ्या माम्यांनी, मम्मींनी, बहिणींनी आम्ही मिळून डान्स प्रॅक्टिस केली. डान्स प्रॅक्टिस झाल्यावर मग आम्हाला सांगितलं चला आता साखरपुडा नाचवायचा आहे. तर म्हटलं ठीक आहे. सगळ्या बहिणी मिळून आम्ही बाहेर गेलो, साखरपुडा घेतला. साखरपुडा नाचवत आम्ही हॉलमध्ये एंट्री केली. नवरीची मस्तपैकी हळदी कुंकू लावलं, ओटी भरली, तिला गिफ्ट दिलं आणि साखरपुड्याला सुरुवात. कार्यक्रम काही असो पण आमच्या रील काढणं आणि फोटोशूट करणं काही संपत नाही. फायनली ज्या कामासाठी आलो होतो ते काम चालू झालं, ते म्हणजे साखरपुडा. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होता आणि आमच्या पोटात कावळे ओरडत होते. मग त्या कावळ्यांना शांत करण्यासाठी आम्ही जेवणावर मारला ताव. बाहेर येऊन पाहतो तर काय, नवरदेव नवरीचा डान्स चालू होता. त्यानंतर नवरदेवाने नवरीला गिफ्ट दिलं, ते पण काय, आयफोन. हे बघून सगळे नवरे घाबरले. आता आपल्या पण बायका आपल्याकडे आयफोन मागतात की काय असं सगळ्यांना वाटू लागलं. पण कॉंग्रॅच्युलेशन्स प्रशांत अँड बिल्वा. पुढे मग सगळ्यांना टाटा बाय बाय केलं, ड्रेस चेंज केलं. डान्स करायची माझ्यावर काही वेळ आलीच नाही कारण की आम्हाला झाला होता खूप उशीर. केक कटिंग, डान्स हे सगळं ठेवलं. सिद्धेश भाऊजींना फायनल गुड बाय केलं आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. घरी येता रस्त्यातच भूक लागली होती म्हणून एका ठिकाणी म्हणजे पिझ्झा बसला थांबून पिझ्झा बसचं सगळं एन्जॉय केला. मेनू पाणीपुरी हे तर मॅन्डेटरी आहे. पाणीपुरी खाल्ली आणि असा होता आमचा आजचा दिवस. चला तर मग बाय.